नमस्कार मैत्रिणींनो, माझे चॅनल कांचन होम कुकिंगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेल ढाबा स्टाईल छोले भाजी. तर त्यासाठी मी इथे पाव किलो छोले व 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. टोमॅटो, लसूण, आलं, कस्तुरी मेथी, तेजपान, 5-6 काजू, लवंग, इलायची, धणे, बडीशोप, खडी मसाला, जिरे हे सर्व साहित्य घेतलेले आहे. तर सर्वात आधी मी इथे कुकरमध्ये छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे पाणी टाकलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला छोले टाकायचे आहे व त्यामध्ये मी थोडे मीठ टाकणार आहे शिजताना. आता आपल्याला 4-5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आणि मस्त मऊ शिजू द्यायचे आहे. म्हणजे खायलाही खूप छान अशी भाजी आपल्याला बनवायची आहे. मी इथे पॅनमध्ये थोडे तेल टाकलेले आहे. हे सर्व खडी मसाले मी थोडे भाजून घेणार आहे. आता आपल्याला यामध्ये उभा कापलेला कांदाही छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतताना आपल्याला हा जास्त लालसर असा परतायचा नाही आहे. थोडा हलका मध्यम असा परतायचा आहे आपल्याला. म्हणजे आपली ग्रेव्ही जास्त डार्क नाही होत. आपल्याला मध्यम असं बनवायचे आहे. त्यानंतर मी इथे थोडा लसूणही टाकलेला आहे. टोमॅटोही आपल्याला परतून घ्यायचा आहे छान. एकदम मीडियम गॅसवर आपल्याला भाजायचे आहे. आता मी यामध्ये कस्तुरी मेथीही टाकून घेणार आहे. आपण ही वरून भाजीतही घालू शकता, पण मी इथे ग्रेव्हीच्या मसाल्यातच भाजणार आहे. आणि आपण जेव्हा हॉटेलला जातो ना, तर त्या भाज्यांमध्ये अशाच प्रकारची ग्रेव्ही बनवून टाकतात. आता हे काजू पण मी याच्यात टाकणार आहे. ही ग्रेव्ही बनवल्यानंतर आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे वेळेवर आपल्याला जी हवी ती भाजी आपण बनवू शकतो या ग्रेव्हीमध्ये. आता आपलं सर्व परतून झालेलं आहे छान. मी एका प्लेटमध्ये सर्व थंड करण्यासाठी काढून घेत आहे. हे सगळं गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे. आता मी अशा प्रकारे ग्रेव्ही बारीक करून घेतलेली आहे. कढईमध्ये आता मी तेल टाकणार आहे. तेल टाकताना आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो, थोडे कमी जास्त. आता ही ग्रेव्ही मस्त तेलात थोडी फ्राय करून घेणार आहे. आधीच आपण भाजलेलं होतं, पण तरीही तेलात थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त. दोन मिनटं परतल्यानंतर यात मी माझं घरचं लाल तिखट टाकणार आहे. थोडं तिखट असलं ना तर छान लागते भाजी, नाहीतर गुळमट होते. वरून थोडी मी हळद टाकलेली आहे. आता आपल्याला परत 2 मिनटं छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. आपण मसाला कोणताही टाकू शकता. तुमचा घरी जो मसाला आहे आपण तोही टाकू शकतोय आणि छोले मसालाही टाकला तरी चालेल. परत आपल्याला आता हे छान परतून घ्यायचं आहे तेल सुटोस्तर. वरून मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे. आता आपल्याला हे मस्त छान परतायचं आहे. मस्त आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही आता मस्त परतून झालेली आहे. कलरही खूप छान आलेला आहे बघा, मस्त तुम्ही बघू शकता. आणि आता हे आपले शिजलेले छोले आपण आता टाकून घेणार आहोत. हेही छान आपल्याला मस्त परतून घ्यायचे आहे 2 मिनिट. व मी इथे ग्रेव्हीचे वाटणाचे पाणी आता याच्यात टाकणार आहे. तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही घेऊ शकता. भाजी घट्ट पातळ तुमच्यानुसार. मी थोडे पाणी कमीच टाकणार आहे.
वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. आधीच आपण शिजताना मीठ टाकले होते, त्यामुळे थोडे कमीच टाका. व अशा पद्धतीने मस्त भाजी तयार आहे. आता बारीक गॅसवर उकळल्यानंतर भाजी मस्त तयार आहे. सेम हॉटेल स्टाईल भाजी झालेली आहे. आता खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.